मी सामंत आणि हा आमचा बंगला आहे। हा बंगला आमचा आहे। मला त्या बंगल्याचे पेपर्स पाहायला मिळतील का? तुमच्याकडे पेपर आहेत का? आत्ता बंगल्यावरती आहे। मनाली, हा माणूस मगासपासून आपला पाठलाग करतो। तुम्ही तुमच्या बंगल्याच्या नावाची पाटी त्या नारळवाल्याला ठेवायला सांगितली होतीत ना? म्हणजे तो तुम्हाला ओळखत असेलच। तसं असेल तर मग तुम्ही चहावाल्यालाही बोलवा। मी तुम्हा दोघांनाही एक प्रश्न विचारा, दोघांनी अजिबात विचार न करता लगेच उत्तर द्यायचं। या दोन्ही जोडप्यांपैकी चंद्रदर्शन बंगल्याचा खरा मालक कोण? अरे सूर्याजी, वारंवार माझ्याकडनं उधार पैसे घेतोस आणि असा गळा कापतोस काय? हो मॅडम, मी तुम्हाला खरं सांगतो, पण या वयामध्ये आम्ही असं कशाला खोटं बोलू? अरे मी तरी कशासाठी खोटं बोलू? हा बंगला आमचा आहे हो। कळेल, हा बंगला कोणाचा आहे हे लवकरच कळेल। माझी माणसं रजिस्ट्रार ऑफिस मध्ये गेलेत रजिस्ट्रेशनची कॉपी आणायला। त्यात जर दुसऱ्या जोडप्याचं नाव आढळलं तर खोटं बोलणाऱ्या सगळ्यांना जेलमध्ये जावं लागेल, एवढं लक्षात ठेवा। तेव्हा माझी माणसं यायच्या आत खरं काय ते सांग। कोणाचा आहे हा बंगला? काय झालं सीट? कोणाचं नाव आहे पेपर्सवर? नाही कळलं। रजिस्ट्रार ऑफिस मधला सर्व्हर काल रात्री उडाल, त्यामुळे सेंट्रल सर्व्हर मधून डेटा रिकव्हरीचं काम चालू। पेपर 2 दिवसानंतर मिळतील असं ते म्हणाले। अगो बाई, मग आता काय करायचं? मला सांगा, या बंगल्याचा बिल्डर कोण आहे? दोंदे पाटील। त्याचं ऑफिस कुठे? साखर रोडला। महाजन काका, तुम्ही मुंबईहून पुण्याला कसे आलात? मुंबईहून पुण्यापर्यंत रेल्वेनं आणि तिथून इथपर्यंत रिक्षानं। आणि तुम्ही? आम्ही तसंच। स्ट्रेंज, बंगलेवाले असूनही दोघांकडे ही गाड्या नाही आहेत। सिट, एक काम कर, या दोघांनाही ज्या रिक्षावाल्याने इथे सोडलं त्याची चौकशी कर। मनाली, यांचे मुंबईचे पत्ते लिहून घ्या आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरही लिहून घ्या। शिखा, मी बिल्डरच्या ऑफिसमध्ये जाते। मला वाटतं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत या दोन्ही जोडप्यांपैकी कोणीही या बंगल्यात राहू शकत नाही। हे कायद्याच्या अखत्यारीत येतं, बरोबर? हो स्मिता, कारण कायद्याने अशा वादग्रस्त जागेचा निकाल लागेपर्यंत याचा ताबा कोणालाही आपल्याला देता येणार नाही। त्यामुळे मला हा बंगला सील करावा लागेल। असं काय करताय? काळजी करू नका, तुमच्यापैकी जो कोणी खरा असेल त्याला नक्की न्याय मिळेल। ओ बघितलं काय झालं ते? तरी मी तुम्हाला म्हणत होते पैसे घेऊ नका, पैसे घेऊ नका, पण माझं काही ऐकायचं नाही हे ठरवलंच आहे तुम्ही। हळू बोल ना, मी ऐकलं तर काय होईल? काय कळते का तुला? त्यावेळी तर म्हणत होतात आपल्याला काय करायचं आहे त्यांचं ते बघतील, आपल्याला फक्त पैसे मिळाल्याशी मतलब। आता बघितलं काय झालं ते? अगं हो ग बाई, मला का माहिती एवढं मोठं लफडं होईल ते म्हणाले की काही प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही फक्त हो म्हणा, म्हणून मी हो म्हणालो। मला काय कल्पना एवढे मोठं झंझट उभं राहील ते? बरं मी काय म्हणते, त्यांचे पैसे त्यांना परत करून टाका ना। म्हणजे काय कळतंय का तू काय म्हणतेस ते? हा हो पण मला काय तू मारायला निघालीस की काय? हो पण नको आपल्याला कोणाच्या शिव्याशाप, नको आपल्याला ती नसती झंझट। त्यांचे पैसे देऊन टाका ना त्यांना।
मी आता पैसे परत करायला गेलो तर पोलीस मला पकडतील. आता पोलिसांची पाळत असेल सगळ्यांवरती. लक्षात येते का तुझ्या? हो पण आता काय करायचं त्या पैशांचं? हे बघ, आता एकदम गप्प राहायचं, कळलं का? कोणी काही विचारलं तरी मला काही माहिती नाही सरळ सांगायचं. आणि ते मग कोणाला माहिती आहे की पैसे कोणी दिले आणि कोणी घेतले ते? लक्षात येतंय का? चल चल. चल आतमध्ये. दामू ना तू? व्हायची चहा दे नाही. गाव कुठलं तुझं? नगरचा आहे जी. नगर. हा, रिक्षा चालक मालक परिषद. मी PI शिखा सूर्यवंशीचा असिस्टंट बोलतो. चंद्रदर्शन बंगल्यात आज ज्यांनी भाडी पोचवली त्यांना पाठवून दे. नाही पोलीस स्टेशनला नाही, बंगल्यावर. थँक्यू. घर घर माझं माझं घर माझं माझं घर माझं घर माझं घर माझं घर 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 माझं घर 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 घर. मालक तुम्ही? माझं घर. मालक मालक हे घ्या. हे नको माझं घर पाहिजे. हो तुमचं घर. हे घ्या, नारळ पाणी घ्या. हो हो. माझं घर माझं घर माझं घर माझं घर. हो मॅडम, आम्ही बिल्डर कधी रजिस्ट्रेशनला जात नसतो. आम्ही आमचा माणूस पाठवतो पॉवर ऑफ अटर्नी घेऊन, मग तो आमच्या वतीने जाऊन रजिस्ट्रेशन करून घेतो. तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी कोणाला दिली? माझा असिस्टंट आहे ना, बबन नावाचा. बबन. हा दादा. इकडे आलो. तो सगळी कामं करून टाकतो आम्ही. हा दादा. या मॅडमला काय हवं नको ते बघ. मिस्टर बबन, नक्षत्र सोसायटीतल्या चंद्रदर्शन बंगल्याचं रजिस्ट्रेशन कोणाच्या नावे हे सांगू शकाल? चंद्रदर्शन? हा म्हणजे तो कोपऱ्यावरचा बंगला ना मॅडम? ते आपले हा सामंतांचं आहे. तर त्यांचं पहिलं नाव नाही आठवत आहे. ओके. कसं केलं होतं त्यांनी पेमेंट? म्हणजे कॅशने का चेकने? हो टोटल कॅश पेमेंट केलं होतं त्यांनी, म्हणूनच लक्षात आहे माझ्या ते. आणि मला रिसीट बुक पाहायला मिळेल? हा मग दाखवतो की. एक मिनिट. मॅडम पण तुम्ही कोण? मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्त हे. पुणेरी वाघ. तू सोडलंस ना घर मालकांना इथे? हो. रिक्षात बसल्यानंतर काय बोलत होते? काय नाही, बंगल्यात कोणत्या दुरुस्त्या करायच्यात ह्याबद्दल बोलत होते. म्हणजे नळ बदली करायचंय, पाठी दुरुस्त करायची आहे. उतरताना बोलले पोचलो गडावर, आता लढाईला सुरुवात होणार. घर 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 माझं बाबा
बाबा हो 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 आपलं घर हो आपण ना संध्याकाळी येऊ आपण आता जाऊया बाबा माझं घर हो आपलं घर हा जाताना म्हाताऱ्याला म्हणली फोन केले का सगळ्यांना काय झालं साहेब एवढी का चौकशी करताय ए तुला काय करायचे का चौकशी करतोय ते नीट सांग ते दोघं रिक्षात बसले तेव्हा काय बोलत होते खरंच मॅडम काहीच दोघं ती बोलत नव्हती रिक्षात तू नीट ऐकलंस ना बोलतच नव्हते तर ऐकणार कसं म्हणजे तेच रिक्षात बसून काहीच बोलत नव्हते हे तू नीट ऐकलंस ना सांगते ना पण मी घेऊन येईन तुम्हाला हा हा ते एवढं म्हणाले की चंद्रदर्शन बंगला माहित आहे का तिकडे घेऊन चल तो आमचा बंगला आहे पण माझं आपण जाऊ हा आपण जाऊ बरं बरं ठीक आहे झाली चौकशी झाली का चौकशी हां ऑलमोस्ट त्यांनी असं सांगितलं की रिक्षात बसल्यानंतर या बंगल्यात काय काय दुरुस्त्या करायच्या याच्याबद्दल घरमालक बोलत होते तुझं झालं ना काम म्हणजे तू विचारलंस ना त्यांना तुला काय सांगू जे सांगायचं ते मॅडमना सांगेल तुला काय झालं हो 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 चला. हो बाबा हो निघायचं का निघायचं का हां हां निघूया चल बोला आज दिवसभर बोलणंच नाही झालं ना आपलं काय झालं सकाळी सकाळी आम्ही ऑफिसमधून बाहेर पडतो तेव्हा चहा घेतो तर चहावाल्याच्या मागच्या आरशामध्ये आम्हाला एक व्यक्ती पाठमोरी फोनवरती बोलताना दिसते त्या माणसाला मी याच्या आधी जीपीओ जवळ पाहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती व्यक्ती फक्त फोनवरती बोलत असल्याचं नाटक करत प्रत्यक्षात फोनवरती बोलत नव्हती म्हणजे आमचं बोलणं ऐकण्यासाठी तो आमच्या मागे उभा होता असं वाटतं आणि आम्हाला ज्यावेळेला संशय आला म्हणून आम्ही त्याच्याकडे बघितलं तेव्हा तो पळत सुटला आणि एका घराजवळ जाऊन गायब झाला आम्ही त्या घरात गेलो पण ते घर पोलिसांमध्ये काम करणाऱ्या एका बाजीराव पाटील या माणसाचं होतं राकेश शिखा मॅडमना फोन कर आणि बाजीराव पाटलांचा रेकॉर्ड विचार यस मॅडम त्या माणसाची काही विशिष्ट खूण सांगता येईल तुम्हाला काही वेगळे पण नाही मॅडम म्हणजे ॲक्च्युली नॉट ॲज सच एका नॉर्मल माणसाचं फिजिक असतं ना तसंच त्याचं फिजिक होतं बाकी काहीच नाही दिसला आणि वेश इतका साधा होता की काहीच सांगू शकत मॅडम शिखा मॅडमच्याच बीटमध्ये हे बाजीराव पाटील काम करतात आणि एकदम स्वच्छ माणूस आहे असं म्हणतात त्या सेट त्या माणसाचं स्केच काढून ठेव आपल्या रेकॉर्डसाठी मॅडम मला असं वाटतंय पुण्यातच कुठेतरी पाणी मुरतंय आणि ते आपण शोधून काढूच आता या केसवर कॉन्सन्ट्रेट करूया मला सांगा काय वाटतंय तुम्हाला मॅडम राव राणेंना सगळं माहिती पण पोलिसांची झंझट त्यांना नको करेक्ट आहे तुझं आणि म्हणूनच ते आपल्याला कोऑपरेट करत नाही एनिवेज त्यांच्या मागे वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही तसंही ते आपला शेवटचा ऑप्शन आहे आपण बाकी गोष्टी तपासून पाहूया सेड रिक्षावाल्यांचं काय म्हणणं आहे मी महाजनांच्या रिक्षावाल्याची चौकशी केली ते म्हणाले की महाजन रिक्षात बसल्यानंतर घरात काय काय दुरुस्त्या करायच्या याच्याबद्दल बोलत
काकूनी महाजन काकांना हेही सांगितलं की तुम्ही केलात का सगळ्यांना फोन, आणि एकदा बंगल्याच्या इथे आल्यानंतर म्हणाले की चला आलो गडाच्या पायथ्याशी, आता लढाईला सुरुवात करायची. मॅडम मला असं वाटतं लढाईला सुरुवात म्हणजे बंगला हडप करणं, आणि सगळ्यांना फोन केलेत का याचा अर्थ साक्षीदार गोळा करणं असं असेल. असू शकेल, पण मॅडम ते जर गुन्हेगार असतील तर ते कुणासमोर उघडपणे का बोलतील? माझ्या मते लढाई म्हणजे बंगल्यात गेल्यानंतरची दुरुस्ती, साफसफाई, आणि फोन म्हणजे कामगारांसाठीचे फोन असंही असू शकेल. हेही बरोबर आहे. मॅडम सामंतांचा रिक्षावाला म्हणाला की ते दोघे रिक्षात काहीच बोलले नाही. हो, पण रिक्षात बसण्याआधी तुला चंद्रदर्शन बंगला माहितीये का, तो आमचा आहे, आम्ही तिथे राहतो, तिथेच असं म्हणाल. रिक्षावाला म्हणाला की ते दोघेही खूप दयाळू वाटले, उरलेले पैसे त्यांनी परत घेतले नाही. आणि हो मॅडम, त्या बंगल्याबाहेर मी एक मुलगी पाहिली, मला ना तिच्यावर संशय येतो. तिच्या बरोबर एक वेडसर म्हाताराही होता, तो त्या बंगल्याकडे बघून घर घर असं म्हणत होता. मला वाटतं तिच्यावर लक्ष ठेवायला. तू बघितलं असशीलच ना, तुला काय वाटतं? नाही नाही, मला नाही वाटत. म्हणजे तिचा काय संबंध असू शकतो? काय संबंध असू शकतो हेच तर शोधायचंय ना. तेच नाही शोधलं तर कोण सापडणार आहे? हे बघ मनाली, मला फक्त एवढंच म्हणायचं सेठ बरोबर आहे तिचं म्हणणं. आपण हेही करून पाहू, त्या मुलीवरही लक्ष ठेवायलाच हवं. बरं, सामंत आणि महाजन त्यांचं काय? ते कुठे राहणार आहेत? मॅडम बंगला सील केलाय, त्यामुळे ते आसपासच्याच बंगल्यात राहतात भाड्याने, आणि त्यांचे मोबाईल नंबर्स आणि पत्तेही मी घेतले. गुड. सेठ ते नंबर घे मनालीकडे, आणि त्या नंबरचे सगळे कॉल डिटेल्स मला उद्या पाहिजे. ओके. आणि तो चहावाला आणि नारळवाला दोघांची माहिती मला लागेल उद्या. अरे बाबा, पाडून गेली बाबा. अरे बाबा, तू पण रस्ता पार करताना बघत जा की जरा. अरे तुला काय कळतं का, आजकालच्या पोरीलाच गाड्या चालवता येत नाही व्यवस्थित. लागलं का रे बाबा? कुठे जायचंय, कुठं तुला? आता घर असतं तर जाईन ना कुठं. गावाकडे लय दुष्काळ आहे, म्हणून नगरून इथं आलोय. नगरून आलायस? अरे मग माझ्या गावचाच आहेस की. ये ये माझ्या टपरीवर बस जरा. ये हळू, ये हळू हळू, हात दे. झालं काम बहुतेक. गुड. मी दोघांचे डिटेल्स काढले. चल निघूयात. अरे चल, उशीर झालाय ना. अरे उशीर झालाय ना. चहा घे. नको, भीक नको बाबा, भीक नको. काम असेल तर द्या काहीतरी, लय उपकार होतील. गावाकडे पोरं लय उपाशी आहेत. अरे अरे अरे, एक काम कर, कुठं काम धंदा भेटस्तवर इथं काम कर माझ्याकडे. 2 टायमाचं जेवण भेटल, चालेल ना? हा चालेल चालेल चालेल. ये चहा घे. इथं लय श्रीमंत लोक राहतात वाटतं. भाई मला इथं कुठंतरी काम बघ ना भाऊ. ठीक आहे, बघतो. पर मला महिनाभर मदत करशील ना? व्हायता करेन की. काम भेटलं की झालं.
इथं बंगला विकत घ्यायचा असेल तर लय पैसे द्यायला लागत असेल ना? बंगला विकत घ्यायचंय? अरे इथं जमीन राहिली कुठे आता विकत घ्यायला? हा? ज्यांनी इकली ते भी रडत्यात आता चूक झाली म्हणून. असं तर काय आता या बंगल्याच घे की. इथं एक म्हातारा राहत होता, त्यानं जागा दिली मला इथं टपरीला. तर बायकोच्या आजारपणात ही जागा आणि राहतं घर बी विकावं लागलं बघ त्याला. आता एका लहानशा खोलीत राहतात बापले. इकली तेव्हा फक्त 40 लाख रुपयाला इकली बघ. आता करोडोत भाव आहे. बरं ऐक, जेवणात तुला 2 भाकऱ्या बस होतील ना? आणि एक कर, इथं झोपच जरा आजच्याला. बाहेर लय चोऱ्या माऱ्या होत्यात हल्ली. मग आता कोण राहते इथं? तुला काय करायचंय? गपकुमार काम कर तुझं. करतो. एक मिनिट. काही प्रॉब्लेम झालाय का? चल छानपणा करू नकोस आणि पैसे काढ. तुम्ही बॅगेत काय आहे? हे काय बॅगेत करताय? पैसे दे. लवकर दे पैसे दे. दे लवकर. थांबा. मला वाटतं त्या मुलीला कोणीतरी लुटतंय. दे लवकर. पैसे कुठे ठेवले? मी देते. एक मिनिट तुम्ही लांबून बोला. दे. मोबाईल कुठे ठेवलाय? मला या लफड्यात पडायचं नाही. अहो थांबा ना. अहो एक मिनिट थांबा. अहो पैसे याच्यातच आहेत ना? मी देऊ पैसे? तर उठ, चल. ए थांब. ही तुमची पर्स. थँक्यू. पण चोर पळून गेला. आणि तुमची रिक्षाही निघून गेली. या मी तुम्हाला सोडते. नाही इट्स ओके, मी जाईन. आय मॅनेज. अहो या रस्त्यावरती रिक्षा नाही मिळत. चोर मिळतो. करेक्ट. खरंच या मी सोडते तुम्हाला. ओके. म्हणाल ताई तुम्ही? कुणी सांगितलंय सगळं करायला? मॅडमनी? नाही, सीड साहेबांनी. मुलीच्या गाडीचा नंबर पण त्यांनीच दिला होता. दाजी, मला ना तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. म्हणजे तसं काही खास नाहीये, म्हणजे खास आहे. दाजी ऐका ना. हो, तुमच्या सिद्धेश्वर बद्दलच बोलायचंय. अहो तसं नाही, असं कळत नाही तुम्हाला. दाजी, म्हणजे ना सिद्धेश्वर एका मुलीच्या मागे फिरतोय असा संशय आहे मला. अहो ती श्यामा नाही का? अहो श्यामा, तिच्याच मागे फिरतोय. मॅडमने सांगितलं असेल. अहो नाही, मी तेच तर सांगतेय. मॅडमने नाही सांगितलं त्याला, तरी गेलाय तिच्या मागे. अहो का काय? एक मुलगा एका मुलीच्या मागे का लागतो? डिटेक्टिव्ह आहे म्हणून नाही काही? असं कळत नाही तुम्हाला? तुम्ही त्याला सांगा हे असले उद्योग बंद करायला. म्हणजे तो त्या मुलीवर प्रेम करतो.
दाजी तुम्ही सांगा त्याला, हे हे असलं वागणं शोभतं का त्याला? मॅडमने एवढी केस दिली आहे, ती राहिली बाजूला आणि त्या श्यामाच्या मागे फिरतो. मला ना हे अजिबात पटलेलं नाही. मला काय प्रॉब्लेम आहे? मला कुठे काय प्रॉब्लेम आहे? मला काहीच प्रॉब्लेम नाही. मग करू देत त्याला काय करायचंय ते. मला काहीच प्रॉब्लेम नाही. दाजी तुम्ही हसू नका, मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. मला ना खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. You're really such a funny chap. किती छान बोलता तुम्ही. तुमचंही बोलणं ऐकतच राहावंसं वाटतं. चला, तुम्हाला आता इथून ऑटो मिळेल. अच्छा, म्हणजे म्हणून थांबवलीत गाडी? हो, मी इथे जवळच राहते. मग मला घरी नाही बोलवणार? आय थिंक तुम्ही चुकीचा नंबर डायल करताय. आय थिंक मी अगदी करेक्ट नंबर डायल करतो. नो सॉरी. चला बाय. बाय. माझं 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 घर माझं घर माझं माझं घर माझं घर पडलं. बाबा रडू नका बाबा. बाबा हे ना पत्नींचं घर आहे. आपलं घर आहे ना तिथे पलीकडे, ते आहे तसं अजून, ते नाही पडलंय बाबा. जाऊया आपण आपल्या आता नको, आपण ना नंतर जाऊ. का नको आपल्या घरी? का नको आपल्या घरी? का नको बाबा? आता ऊन आहे की नाही? आपण संध्याकाळी जाऊ, चालेल? संध्याकाळी चालेल. संध्याकाळी रडू नका बाबा, रडू नका. बाबा लवकरच मी तुमचं घर तुम्हाला मिळून, आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमचं घर मिळेल तो दिवस माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस असेल. मॅडम, मला वाटतं हे महाजनांचंच काम आहे. प्लॉट नंबर 12 कुठे आहे? प्लॉट नंबर 12? प्लॉट नंबर 12 आमचाच. आमचा म्हणजे आमची चाळ येतो प्लॉट, असं त्यांना म्हणायचंय. कळलं हो, कळलं तिला. पण तू इथं कशी? महाजन राहतात ना तिथे, त्यांना भेटायला आले. महाजन म्हणजे त्या शारदा महाजन आणि हो तेच. त्यांचा मुलगा चंद्रशेखर क्रूजवर कामाला होता ना, त्या गेले 2-3 दिवस तर ते दिसलेच नाहीत. सोन्यासारखा मुलगा बघ, मस्त गोटीवर होता कामाला, एवढे पैसे मिळवायचा, पण आई बापाच्या शब्दाबाहेर नव्हता. पण काय उपयोग, दोघं एकटेच राहायचे भूतासारखे. आणि एक दिवशी तो मुलगा गेला ना ग. एकदम परिस्थिती बिघडली बघ, खायची मारामार झाली त्यांची. आता सध्या तर ते घर व्याजावर चाललेलं आहे. नशिबाची भोग, दुसरं काय. पण तू कोण? मी त्यांच्या मुलाची मानलेली बहीण, पुण्याला असते. महाजनांनी पुण्याला बंगला घेतलाय ना. काय? महाजनांनी पुण्याला बंगला घेतला? कसं शक्य आहे ते? का शक्य नाही? ज्यांचं घर व्याजावर चालतं ते बंगला कसा घेऊ शकतात? शक्यच नाही ते. आणि सामंतांचं काय? मी सीडवर सोपवली ती काम. पण सीड कुठे गेला असेल उकिडी हुंगायला. काय काय नाही म्हणाली. सॉरी 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 मॅडम, मी सामंतांची माहिती काढली. शी यार, आज टाइमपासच नाही झाला बिलकुल.
पिक्चर बघायला गेलो तो पण फालतू. आला बघ कोण टाइमपास बालूवाला बालू. पत्ता शोधतोय वाटतं. ए आपण पत्ता सांगायचा याला. ए बाळू ए बाळू ए चम्या. एक्सक्यूज मी, तुम्ही मला चिडवताय? अरे ह्याला कसा कल्ला. हे बघ आम्हाला अशी सवय आहे. इथे बसून आम्ही असं मध्ये मध्ये ओरडतो. ए बाळू, ए चम्या. लय मजा येते बघ. तू पण ओरडून बघ ना. म्हणजे कसं मी बाळू मी चम्या. बघ बघ ओरडून बघ बघ ना. हो नंतर ओरडतो. पत्ता सांगा दिया. शांती कुटीर सामंत. आयला तर म्हाताऱ्याकडे आलास का तू? एक काम कर, या रस्त्याने सरळ जा. पुढे गेलास ना की उजवीकडे वळ. तिकडून सरळ पुढे गेलास ना एक रस्ता लागेल. तिकडून पुन्हा उजवीकडे वळ. तिकडून सरळ पुढे गेलास ना परत उजवीकडे वळ. आणि परत पुढे गेलास ना की परत उजवीकडे वळ. हो मग मी पुन्हा फिरून इथेच येणार ना. हा रे मला एक फोन करू. हा इन्स्पेक्टर जगदाळे. नमस्कार साहेब, मी सीड बोलतो. मी मस्त, तुम्ही कसे आहात? काही नाही साहेब, अहो तुमच्या बीट मध्ये आलो होतो एका कामासाठी. तर इथे नाक्यावरती काही पोरं उगाचच लोकांची चेष्टा करताय. हो काय चाललंय जगदाळे साहेब? जगदाळे साहेब हो तिथेच तिथेच हिंदुस्तान नाका टपरीच्या शेजारी. हो मी आहे ना, या तुम्ही या. हा आमरे हो या ना, मी आहे. ओके बाय. कुठेही हलायचं नाही, इथेच उभं राहायचं. चला नावं सांगा पटापट पटापट नावं सांगा. साहेब 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 जगदाळे साहेबांना नका बोलू. साहेब माफ करा साहेब, चुकी झाली. साहेब तुम्हाला ओळखलं नाही. हो साहेब तुमचं ते काम होतं ना. सांगा ना, आम्ही करतो ना. हे बोल ना. करतो करतो ना. सामंतांबद्दल माहिती हवी. म्हातारा म्हातारी दोघेच राहतात. पोरगा अमेरिकन असतो, लय पैसा पाठवतो. पण म्हातारा म्हातारी कंजूस आणि नवरा एक नंबर चिंगूस. आणि मेंटेनन्स पण नाही भरत. आणि त्या वाण्याबरोबर एका पैशासाठी नडतात. हो नवरात्री गणपती सत्यनारायणाची पूजा कसली पण वर्गणी देत नाही. आणि वर्गणीची पाळी आली डॉक्टरकडे जातोय, बाजारात जातोय, असं खोटं खोटं सांगतात. हा पैशासाठी काय पण करतील म्हातारा म्हातारी. शेजाऱ्या पाजाऱ्याकडून पैसे घेतात उधारीवर, देत पण नाहीत. काय करतात एवढ्या पैशाचं काय माहित. आणखीन काही झालं साहेब एवढंच. त्यामुळे मला असं वाटतं की सामंत खोटे. अरे पण पैसे वाचवणाऱ्या माणसांबद्दल लोक असंच बोलतात नेहमी. मॅडम हे चंद्रदर्शन बंगल्याचं इलेक्ट्रिसिटी बिल, जे महाजनांच्या नावावर. त्यामुळे मला असं वाटतं की हा बंगला महाजनांचा आहे. वीज कंपनीला काय लागतं? ऍग्रीमेंट ना. अरे ते तर खोटं बनवलंच आहे यांनी. मॅडम महाजन आले. पाठवा त्यांना. ठीक आहे. या काका या, बसा ना, बसा. काय झालं काका? काय काय बोलणार. हीच बोलते. म्हणते की जर बंगल्याचं काही बरं वाईट झालं तर ही जीव देईन म्हणून. माझ्यासमोर आता दुसरा कुठलाही पर्याय नाहीये.
खरंच जीव देईन, खरंच जीव देईन. तर काय करताय? बघा मी पुराव्याशिवाय काहीच करू शकत नाही. आहे ना, आहे पुरावा आहे, अगदी अगदी भक्कम पुरावा आहे. हा घ्या. आमचा चंद्रदर्शन बंगला आहे ना, त्याच्या वास्तुशांतीचे फोटो आहे. आता तरी तुमची खात्री पटली ना की तो बंगला आमचा आहे. काकू हो, याआधी जे पुरावे तुम्ही दाखवले ते पुरावे त्यांच्याकडे सुद्धा आहेत. आता आता मी काय करायचं? माझ्याकडे हा एवढाच पुरावा होतो. तुमच्या बंगल्यात ज्या गुरुजींनी वास्तू शांत केली त्यांचा नंबर आहे तुमच्याकडे? हो, म्हणजे बहुधा. मग उद्या सकाळी 11 वाजता त्यांना चंद्रदर्शन बंगल्यावर बोलावून घ्या. आम्ही येऊ देत, तिथेच काय ते ठरवू. या. मॅडम, रजिस्ट्रेशन ऑफिस मधून फोन आला होता. त्यांचा सर्व्हर चालू झाला आणि त्यांनी असं सांगितलंय की चंद्रदर्शन बंगल्याचं रजिस्ट्रेशन सामंत यांच्याच नावे. काय खोट काय झालं? तुम्ही प्लीज शांत व्हा. काका प्लीज, आता तरी सगळं खरं सांगा. खरंच बोलतोय मी. खरं सांगतायत ते. रजिस्ट्रेशनला ते स्वतः गेले होते. तुम्ही का विश्वास ठेवत नाही आहात आमच्यावर? ते घर आमचं आहे. नावं बदलली आहेत, त्यांनी नावं बदलली आहेत. हो, हे बघा, तुम्ही म्हणताय असं नाही होऊ शकत, कारण आता सगळं जग कम्प्युटराइज झालंय. तुम्ही एखाद्या गोष्टीची नोंद केलीत तर ती सर्व्हरमध्ये सेव्ह होते. त्यामुळे आता हे सिद्ध होतंय की तुम्हीच गुन्हेगार आहात. गुन्हेगार मी? काय हो, तुम्ही काय बोलताय हे सगळेजण? तुम्ही का आम्हाला गुन्हेगार मानताय? तुम्ही का विश्वास ठेवत नाहीयेत आमच्यावर? ते घर आमचं आहे. मॅडम तुम्ही काहीतरी करा प्लीज. तुम्ही काकू शांत. मी सांगितलं ना तुम्हाला, उद्या 11 वाजता बंगल्यावर भेटू. तिथेच काय ते खरं ठरेल. या. सावकाश. त्यांना रिक्षा बसून घ्या. सावकाश. किती नाटक करत होते दोघे. मॅडम मला तर इतका राग आलेला ना यांचा. मनाली, पण मला वाटतं महाजनांचे इमोशन्स खरे आहेत आणि सामंतांविषयी लोक काय बोलतात हे तू ऐकलंस. पण मॅडम मी काय म्हणते, स्पष्ट बोलणाऱ्या माणसांबद्दल लोक नेहमी वाईटच बोलत असतात. तेही खरंच आहे म्हणा. म्हणाली एक काम कर, सामंत काकांना कॉल कर आणि त्यांना सांग उद्या 11 वाजता बंगल्यावर या म्हणून. बोलवायची गरज नाही, मी स्वतःहून आलो. आणि हा भला भक्कम पुरावा घेऊन आला. तो महाजन आता. सामंत काका एक विचारू, तुम्ही इतक्या अडचणीत असून सुद्धा तुमचा मुलगा का येत नाही इथे? बोला सामंत, गप्प का? तो नाही येणार. याही पेक्षा काही मोठा प्रॉब्लेम झाला तरी तो येणार नाही. अगदी आम्ही दोघं मेलो तरी तो येणार नाही. त्यात मला बोलते. लोकांपासून लपवत मी थकून गेलोय आता.
प्रत्येक जण विचारतो कधी येणार, मग मी हे ना ते कारण सांगून टाळतो. तो येणार नाही कारण त्याला आमची अडचण वाटते. त्याला आम्ही मागासलेलो वाटतो त्याच्या त्या अमेरिकन सोसायटीपुढे. आणि आता सुद्धा तो आम्हाला बोलवतो ते मायेपोटी नाही, त्याची गरज आहे म्हणून. त्याला नोकरांची आवश्यकता आहे म्हणून. आम्ही नाही म्हटलं तर पैसे द्यायचे बंद केले त्यांनी. आणि मग औषध पाणी, कपडा लत्ता, पाण्याचं बिल, आम्ही मुंबईत ज्या घरात राहतो त्या घराचं भाडं सगळं आम्हाला द्यायला लागतो. त्याच्या शिक्षणापायी कपल्लक झालो आम्ही. आणि घरामध्ये इलेक्ट्रिसिटीचे बिल भरायला पैसे नसतात. घरामध्ये कोणी वर्गणी मागायला आलं तर काहीतरी खोटं कारण सांगून त्याला टाळून बाहेर पडावं लागतं. घरात अन्नाचा दाणा नाही, औषधाला पैसा नाही, पण तरीही काहीतरी कारण सांगून लोकांना सांगावं लागतं आम्हाला की नाही, आमचा मुलगा आम्हाला चांगलं सांभाळतोय. शेवटी 6 महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि म्हणाले की आता याच्या पुढे तुमचं तुम्ही पहा. आता हा बंगलाच काय तो आहे आता. तेव्हा एवढंच बघ. सामंत काका, तुम्ही काळजी करू नका. मी म्हटलं ना तुम्हाला, उद्या 11 वाजता बंगल्यावर या, तिथेच काय ते ठरेल. मॅडम, तुमच्यावरच अवलंबून आहोत आम्ही. या. मॅडम, बोल राकेश, काय इन्फॉर्मेशन? सूर्याजी नारळवाल्याचं असं म्हणणं आहे की दामूच्या घरी गेल्या महिन्यात टीव्ही आणि फ्रीज आलाय. आणि दामू असं सांगतोय की गेल्या महिन्यात सूर्याजीच्या घरी बरंच नवीन सामान आलंय. गावावरनं येताना घेऊन आला तो. आणि हो, चंद्रदर्शन बंगल्याच्या जागी श्यामाच्या वडिलांचं घर होतं. ते त्यांच्या बायकोच्या आजारपणात त्यांना विकावं लागलं. त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालाय. आणि सूर्याजी म्हणाला की श्यामाकडे एवढा पैसा येणार आहे की ती असे 10 बंगले विकत घेऊ शकेल. पण इतका पैसा तिच्याकडे अचानक कुठून येणार? मला वाटतं मॅडम, तिला ना अटकच करायला हवं. तिच्याकडून ना सगळं वधवूनच घ्यायला पाहिजे. नाही म्हणाल, असं करण्यात काहीच अर्थ नाही. तसं झालं तर ती जामिनावर सुटेलही, पण कोर्ट केस मात्र चालू राहील. आणि मग सामंत किंवा महाजन यांपैकी खरं बोलणाऱ्या दाम्पत्यावर मात्र अन्याय. असं करून नाही चालणार.